तर मित्रांनो, जे रेडिएटर खराब झालेलं आपण मागचे जे व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर पाहिलं होतं पार्ट 1 मध्ये आताच्या, की ट्रॅक्टर जेव्हा या रेडिएटरमध्ये इथून पाणी टाकत असतो आपण, ह्याच्यामध्ये पाणी नसल्यामुळे आपलं जे इंजिनचं काम निघालेलं होतं ते हे रेडिएटर इथं खोलून ठेवलेलं आहे. या रेडिएटरचं असत आहोत वॉटर बॉडी बी आलेली आहे नवीन. तर हे जे रेडिएटर आहे, आता या रेडिएटरचं आपण काम झाल्यानंतर त्याला फिट करू. पण हे इथून पाणी आपण जे रेडिएटर मध्ये टाकतो त्या रेडिएटरला पाणी कमी पडल्यामुळं हे आपला पूर्ण इंजिनचं प्रॉब्लेम रिपेअर करावं लागली आपल्याला. तर मित्रांनो ही आहे. तर मित्रांनो, हे जे वॉटर बॉडी आहे जे आता ट्रॅक्टरचं आपण पाहिलं होतं, जे इंजिनच्या सोबतच इंजिन खराब झाल्यानंतर जे वॉटर बॉडी डॅमेज झालेली होती, ही वॉटर बॉडी डॅमेज झालेली आपल्याला नंतर समजलं. त्यामुळे आपल्याला पुन्हा ह्याला रिपेअर न करता आपल्याला नवीनच घ्यावे लागले. तर ही नवीन वॉटर बॉडी इथे आहे आणि जुनी वॉटर बॉडी आपली इथं आहे. तर मित्रांनो, ही वॉटर बॉडी आपल्याला चेंज करून घेतल्यानंतर ही वॉटर बॉडी आता त्याला बसवून आपलं काम पूर्ण ट्रॅक्टरचं चालू करून घ्यायचं आहे. तर हे बसवल्यानंतर पुन्हा हे रेडिएटर सुद्धा त्याच्या पुढे आपल्याला बसवायचं आहे. ह्या रेडिएटरच्या एका चुकीमुळं आपलं पूर्ण ट्रॅक्टरचं सगळं इंजिनचं काम निघालेलं आहे मित्रांनो. फक्त हे याच्यामध्ये पाणी नसल्यामुळे गरम होऊन इंजिन बसलेलं आहे, आपलं पिस्टन बसलेले आहेत. तर मित्रांनो, हे जे आहेत आता जे आपण इंजिन फिट केलेलं आहे, हे पिस्टन जे बॉडी आहेत त्यांचे खराब झालेले पिस्टनचे ही काढून आपण नवीन बसून हे खराब झाले बाहेर काढलेलं आहे. हे नवीन असल्यामुळे आपल्याला तिथं नवीन बसवताना आपण पाहिलं नाही. जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ते मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनल व्हिडिओ आहे, ते पाहू शकता. तर मित्रांनो, हे होते आपली पिस्टनचे सगळे पार्ट आणि ही वॉटर बॉडी आणि रेडिएटर, हे सगळी माहिती आपण आता पाहिलं मित्रांनो. तर सगळे हे जे आहेत हे या पाण्याच्या साह्याने आपण इथं केलेलं आहे. हे सर्व हे बॅटरी आहे समोर, याचे पार्ट हे बसवल्यानंतर, हे वॉटर बॉडी बसवल्यानंतर, हे रेडिएटर बसवल्यानंतर हे बॅटरी बसवू, अशा पद्धतीने पूर्ण काम होईल मित्रांनो. शेवटी फॅन बसायचा, इथे हे फॅन इथे पाहू शकता तुम्ही. हे सर्व काम करण्यासाठी मित्रांनो आपल्याला 1 दिवस लागलेला आहे. असे हे काम जे इंजिनचं निघालेलं असते खूपच जास्त टाइम घेत असते मित्रांनो.